श्री संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत आलेली आहे आणि आज बारामतीत शारदा प्रांगण या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र त्या ठिकाणी उभारलेलं आहे आणि वारकऱ्यांवर आणि चोरांपासून लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेला आहे. वारकऱ्यांचा पुरुषांसाठी वेगळी दर्शन रांग आणि महिलांसाठी देखील वेगळी दर्शन रांग त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. मोठा सभा मंडप देखील वारकऱ्यांसाठी लावण्यात आलेला आहे आणि यातच अनेक काही जण वारकऱ्यांचं सेवा करण्याचं भाग्य काही जणांना लाभतं. अशातच आपल्यासोबत काही कॉलेजचे मुले आहेत की त्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी नेमकं या ठिकाणी हजर आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकं काय सांगाल ताई, काय नेमकं आपण या ठिकाणी करणार आहोत? नमस्कार, आम्ही स्वर्गीय अजितदादा पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय बारामती इथले विद्यार्थी आहोत आणि आज इथे संत तुकाराम महाराजांची पालखी विश्रामासाठी असते बारामतीमध्ये. तर तिथे आम्ही जे वारकरी चालून येतात, थकून येतात, त्यांच्यासाठी आम्ही तेलाने त्यांचा पादाभ्यंग करतो. म्हणजेच त्यांचे ते पाय आम्ही तेलाने चोळून वगैरे देतो, मसाज करून देतो, म्हणजे त्यांना आराम मिळतो. आणि त्यासोबतच आम्ही त्यांच्यासाठी काही आयुर्वेदिक औषधांची वगैरे सुद्धा सोय केलेली आहे. काय सांगाल ताई? तेच आम्ही दरवर्षी इकडे येतो, त्यांचं चेकअप करतो, त्यांचं बीपी वगैरे घेतो, कोणाला काही त्रास असेल तर ते ऐकतो आणि त्यांची सेवा करतो. किती वर्षापासून आपण करतो? आमच्या म्हणजे कॉलेजचे आता आमच्या 4 बॅच झालेले आहेत आणि दरवर्षी कॉलेजचे 4 वर्षापासून आमचे कॅम्प इथे लागत असतात, इथे लागतो. दुसरे सोपान काकांची पालखी जात असते, त्या पालखीला सुद्धा आमचा कॅम्प लागतो दरवर्षी कॉलेज. काय वाटतंय नेमकं वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे? नेमकं काय भावना आहेत? खूप आनंद होतो, म्हणजे सगळे ते पंढरपूरला जातात आणि त्यांची सेवा करणं हे आमच्यासाठी सौभाग्य आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो. काय सांगशील ताई? प्रत्येक वेळेला पांडुरंग हा चालून आपल्याकडे येत नाही, तर मग पालखीमध्ये आपल्याला एवढं पुण्य लाभतं की पांडुरंगाचं स्वतःचं दर्शन त्यांच्या रूपामध्ये आपल्याला मिळतं. तर त्यामुळे आम्ही इथं सेवेसाठी येत असतो. खरं तर पांडुरंगांच्या सेवेसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी येत असतो असं ते सांगतायत. काय सांगाल ताई, तुम्ही देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी इथं आलेला आहात, कशा प्रकारे सेवा करता? आता पादाभ्यंग वगैरे करणार आहे आम्ही आणि आयुर्वेदिक जे मेडिसिन आम्ही देणार आहे त्यांना, त्याद्वारे त्यांना तुम्ही किती दिवसापासून इथे येतात? 2 वर्ष झाले आम्ही हे करतो. तर हे आहेत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी. कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.